आपल्या घरासाठी आकर्षक दर्जेदार स्लाइडिंग विंडोज, फ्रेंच फोल्डिंग विंडोज, WC विंडोज बसवायच्या तर मग यासाठी नाशिक मध्ये एकमेव आणि अद्वितीय असे एकच नाव, शिवाय एंटरप्राइजेस। नाशिक ब्रेकिंग। साखरपुड्यातील धक्कादायक प्रकारानंतर इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची आत्महत्या। उत्तमनगरच्या इन्कम टॅक्स कॉलनीमधील धक्कादायक घटना। एकीकडे लग्नाची गोड स्वप्न पाहिली जात असताना एका इन्कम टॅक्स अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरातील सिडकोच्या उत्तमनगरमधील इन्कम टॅक्स कॉलनीत घडली आहे। हरेकृष्ण पांडे असं आत्महत्या केलेल्या इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचं नाव आहे। वाराणसी इथं झालेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातच नवरीनं आपल्या प्रियकराला मिठी मारल्यानं सुरू झालेल्या वादाला भावनिक, मानसिक आणि कायदेशीर वळण लागलं। या साखरपुड्याचा क्लायमॅक्स आत्महत्येत झाला। वाराणसी येथील हरेकृष्ण पांडे हे नाशिकमध्ये इन्कम टॅक्स विभागात कार्यरत होते। मात्र साखरपुड्यातच नवरीकडून तिच्या प्रियकराशी उघडपणे वागताना पाहून पांडे मानसिक तणावात गेले। त्यानंतर नवरीने त्यांना धमकी दिली की लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन अशी माहिती समोर आली। हरेकृष्ण पांडे हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते। ते इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहत होते। त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळगावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता, परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे, दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून। त्याबद्दल अंबड पोलीस ठाणे येथे 306 पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम करत आहे। या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे। अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। सखोल चौकशी सुरू आहे। मात्र या घटनेनं संपूर्ण नाशिक शहरासह प्रशासनात आणि समाजात हळहळ व्यक्त होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।